प्रयत्न पूर्णपणे केलेला आहे. बॅनर फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता क्रिकेट आहे. तर काहीतरी मोठा विषय होण्याच्या अगोदर आपण तात्काळ इथं काहीतरी एवढी आपल्याला विनंती. संविधान चौक कात्रज. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महापुरुषाला तिवार वंदन करतो. बदलापूरमध्ये कात्रज परिसर आहे. या परिसरामध्ये संविधान चौक आहे. ज्या चौकामध्ये संध्याकाळी 8 वाजता एका महिलेने हा चौतारा तोडलाय. आम्हाला भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. तरी सुद्धा भारत देशामध्ये सर्वात जास्त बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. अरे विश्वामध्ये जयंती साजरी करतात. विश्वामध्ये कधी असं होत नाही, पण भारत देशामध्ये अशी घटना वारंवार होतात. हल्लाकीची परिस्थिती मागचा काळ बघितला. परभणीमध्ये पण दत्तात्रय नावाचा जो हरामखोर आहे यांनी पण संविधानाची प्रत तोडण्यात आली होती आणि त्या ठिकाणी एक दंगा उकळला होता. तरी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आमच्या बंधूला मारलं, तरी सुद्धा पोलिसांवर गुन्हे दाखल नाहीये. पण आजच बदलापूरमध्ये अशी घटना झालेली आहे. त्या काळचा मारळगावमध्ये ही घटना आम्हाला माहीत पडली. त्या ठिकाणी मारळगावचे सर्व पदे अधिकारी या ठिकाणी आले आणि आम्ही पाहणी केली. आता ती बाई जी कोण नालायक बाई आहे ती बदलापूरच्या पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी त्या पोलीस स्टेशनला चाललेलो आहे आणि झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतोय. 2 दिवसावर जयंती आहे. त्या बाईवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तिला जामीन भेटली नाही पाहिजे, कारण की हा महामानवाची अपमान आहे. हा पूर्ण देशाचा अपमान आहे. हा पूर्ण भारताचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी राजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शाहू राजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. जय भीम.